नमस्कार. छत्रपती एज्युकेर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर एमबीबीएस स्टुडंट फ्रॉम जीएमसी. या व्हिडिओमध्ये आपण एक सर्वात महत्त्वाच्या अपडेट बद्दल बोलणार आहोत. ते म्हणजे बीबीएससी आणि एएच जे आहे याची फर्स्ट स्टेट कोटाची फर्स्ट जी यादी आहे, स्टेट कोटा फर्स्ट लिस्ट जी आहे, फर्स्ट राऊंडची लिस्ट जी आहे डिक्लेअर झालेली आहे. त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील एमबीबीएस, बीएचएमएस, बीबीएससी, बीएमएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रल जीएमसीसी आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर बघा, सुरुवात तुम्हाला मापसूच्या वेबसाईटवर जायचंय. महाराष्ट्र अॅनिमल अँड फिशरी सायन्स युनिव्हर्सिटी याच्यामध्ये गेल्यानंतर बघू शकता, मापसूवर सर्च केल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन प्रोसेस मध्ये जायचंय. त्यानंतर तुम्ही बीबीएससी आणि एएच मध्ये गेल्यानंतर अलॉटमेंट लिस्ट म्हणून एक जाहीर झालेले आहे. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, त्याच्यामध्ये लॉग इन फॉर अलॉटमेंट लेटर, तुमचं जे काही लॉग इन केल्यानंतर तुमचं तुम्हाला अलॉटमेंट लेटर येईल. त्याच्यानंतर तुम्ही जर महाराष्ट्र बघायचं, बघा महाराष्ट्र स्टेटचं फर्स्ट कोटाचं राऊंडचं आलेलं आहे. याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अशी पूर्ण लिस्ट आलेली आहे. याबद्दल आपण टोटल बोलूया थोड्या वेळातच. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता जम्मू आणि काश्मीर, लडाख युनियन टेरिटरीच्या कोटांसाठी आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये रिझर्वेशन आहे. तर त्यांची पण लिस्ट आलेली आहे. तर त्याच्यामध्ये फक्त 2 विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले आहे. ते दोघांना पण नागपूर एकाला भेटलेले आणि एक मुंबई भेटलेले. त्याच्यानंतर जे गोव्याच्या स्टुडंटला पण आपल्या इथे रिझर्वेशन सीट्स आहेत, त्यांना पण कॉलेज भेटलेले. त्याच्यामध्ये गोव्याचे कॅन्डिडेट 9 जण आहेत टोटल या राऊंड मध्ये. आता हे टोटल असं झालं सीट मॅट्रिक्स बद्दल माहिती थोडक्यात. आता हे झालं टोटल यांचं माहिती. आता आपण बघूया महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले फर्स्ट राऊंडला. तर तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये जे आहे 120 विद्यार्थी त्यांनी फर्स्ट राऊंडला विद्यार्थ्यांचं सिलेक्शन घेतलेलं आहे. नावं आलेले आहेत 120 विद्यार्थ्यांची. त्या प्रत्येकांना कॉलेज भेटलेलं आहे. बघू शकता 120 ला अलाउटेड कॉलेज आणि कॉलेजचं कोणतं प्रेफरन्स भेटलेलं आहे हे 2, 3 असं प्रत्येक जणांना आलेलं आहे. आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, तुम्हाला जे आहे फॉलोइंग कॅन्डिडेट आर इन्फॉर्म टू रिपोर्ट द असोसिएटेड डीन ऑफ द कॉन्सर्न कॉलेज ऑन 25/8/2025 टू 26/8/2025 म्हणजे 26/8/2025 पर्यंत तुम्हाला जे आहे कॉलेजला जॉईनिंग करायचं 3 वाजेपर्यंत, अलॉंग विथ printed copy of allotted letter to be downloaded from the website and all essential original certificate with the set of self-attested Xerox copies and required admission fee to paid by online mode or credit card, debit card at the time of reporting the allotted college, fearing the which claim of the above the said admission will be the fortified. Extension of joining period will not be permitted in any case. बघा, तुम्हाला 26 तारखेपर्यंत या कॉलेजला जाऊन जॉईन करायचं. तुमचे डॉक्युमेंटचा सेट घेऊन जायचा ओरिजिनल. त्याच्यानंतर तुम्ही त्याची झेरॉक्स कॉपी पण घेऊन जायची. त्याच्यानंतर तुमचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला वेबसाईट वरून डाउनलोड करून घ्यायचंय. हे सर्व तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचं आहे. तुमची फीस जी असेल, तुम्ही जर अनरिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमची फीस आहे 62,635 आणि जर तुम्ही रिझर्व कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुमची फीस आहे 26,135. आता यामध्ये बघू शकता तुम्ही एसटी कॅन्डिडेटला जे आहे 301 पर्यंत कॉलेज भेटलेलं आहे. जनरल 301 आणि 306, फिमेलला 306 आणि मेनला 306. एसटी कॅटेगरीमध्ये जर बोलायचं झालं तर, आणि एससी कॅटेगरीमध्ये जर बोलायचं झालं, ईडब्ल्यूएस गर्लला जर 377 मार्कापर्यंत कॉलेज भेटलेलं आहे. ईडब्ल्यूएस गर्ल व्हीजेचा जर विद्यार्थी असेल तर त्याला जे आहे 377 मार्कापर्यंत कॉलेज भेटलेलं आहे. ईडब्ल्यूएस जनरल गर्लला 363. हे बघू शकता. असं तुम्ही लिस्ट मध्ये पूर्ण बघायचं असेल तर तुम्हाला की असं पूर्णपणे लिस्ट आलेली आहे. फिमेल 377, 337 असं प्रत्येक कॅटेगरीनुसार असं लिस्ट आलेली आहे. तुम्ही तुमचं नाव चेक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्ही तुमचं कॉलेजचं सिलेक्शन लेटर डाउनलोड करून घ्या. आता सिलेक्शन लेटर कसं डाउनलोड करायचं हे पण तुम्हाला मी दाखवतो. लॉग इन फॉर अलॉटमेंट लेटर यामध्ये तुम्हाला तुमचं कोड आणि हे जर तुम्ही सबमिट केलं, आता माझ्या याच्यातलं एकाच पण विद्यार्थ्याला भेटलं नाही त्यामुळे याच्यात नाव नाहीये, पण हे तुम्ही जर तसं जर डाउनलोड केलं तर तुम्हाला तुमचं कॉलेज यादी मिळून जाईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले आहे त्या विद्यार्थ्यांचं सर्वात पहिले तर मनापासून हार्दिक अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना भेटले नाही त्यांनी चिंता करू नका. नेक्स्ट राऊंडला तुमचं कॉलेज मे बी भेटून जाईल. अजून 2 राऊंड बाकी आहेत आपले बीबीएससी आणि एएच चे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. मे बी तुमचं सेकंड आणि थर्ड राऊंड मध्ये ऍडमिशन तुम्हाला नक्की भेटून जाईल. तर पुन्हा एकदा ज्या ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेले त्या सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक अभिनंदन. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता किंवा आम्हाला कमेंट करू शकता. तुम्हाला तुमच्या डाऊटचा आन्सर नक्की कळवला जाईल. धन्यवाद.